कर्म करने जाता हूँ कांड हो जाता है भाई, ये देखो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. हे पहा मित्रांनो, कैवल्य कथा वाटलं खालीच नाही बसायला मागत आहे. का मला फक्त घेऊन काय आलं कैवल्य? आणि बाळा ये माझ्याकडे, चल जा बाबांकडे, मला भाजी ये, चल ये. हा, काय स्पेशल आहे आजचा मेनू? कटला. आपण आहे ना आज भिजायला जाऊ. ठीक आहे, चालेल. एकदम शांत झालंय आज. सकाळपासून आपण कुठेच बाहेर गेलेलो नाहीये. दुपारी माझं जे डाईटचं होतं ते खाल्लं आणि त्यानंतर जे झोपलो ते डायरेक्ट आत्ताच उठलोय. तर आत्ता डायरेक्ट घड्याळात बघितलं तर 4 वाजले होते. तर मग आता माझा आजचा कार्डिओचा सेशन आहे, तर आज जिमला जाईन मी कम्प्लीट करायला. आणि संपदा पण आणि कैवल्य पण दोघंही आलेले आहेत. कैवल्य संपलं झोपला होता. कैवल्य पण आता जस्ट उठलेलं आहे बघा, त्या चेहऱ्यावरून तर दिसतंय. काय करतोय बाळा? मित्रांनो, आम्ही काय केलंय, हे ऍक्च्युली हे जे हॅपी बर्थडे जे लिहिलेले, कोणाचा नाही कोणाचा वाढदिवस असला की आम्ही आमच्या ह्या लॉबीमध्ये बर्थडे सेलिब्रेट करतो. आणि आज संडे असल्यामुळे फक्त कार्डिओ सांगितलाय. ट्रेनरचा पण फोन आला होता की सर कुठे तुम्ही आले नाही. तर मग आता आपण जाऊया आणि जाऊन आपला कार्डिओचं सेशन पूर्ण करूया. गेल्या 1 महिन्यापासून आपण या गाडीलाच चालवलेलं नाही. वेस्पाला कंटिन्युअसली कार घेऊन गेलेलो आहे आपण. तर आज आपण आपल्या 2 व्हीलरने जाऊन बघूया. बऱ्याच महिन्यानंतर आपण 2 व्हीलरने चाललोय. जस्ट आपण जिम वरून आलेलो आहे मित्रांनो. दोघांची झटापटी चालू होती. मग मी आतमध्ये जाऊन बसली. कुठे झालती भांडणं? मला काय माहिती कुठं, त्यांनी मला काय लोकेशन पाठवले का? मला काय तसं काय मला सांगून मांडविलं आम्ही पलीकडच्या गल्लीत भांडतोय. पण संपत असं माझा अंदाज आहे की पाऊस आता जोरात येईल एकदम आला यायला पाहिजे आणि येणारच. तुला देतो पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आता नक्कीच मोठा पाऊस येईल. आला पाहिजे. कशाला काय आले? कधी कुंकू आले ह्याला. वाव, या झाडांना फुलं खूप सुंदर आली. ही एवढी येत नव्हती ना ह्याला. मी बघितल्यामुळे यायला लागले. बाप रे बाप. माहितीये ना. एक मिनिट. वाव, छान कळे आलं. कळ्या नाही झाले, तयार झालेली फुलं काढते. हा, तयार झालेले काढून टाक. काय करते कैवल्याला फुल. कैवल्याला माझी कैवली कसा कंटाळल्यासारखा का दिसतोय बाळा? ते नाही. लावलं. वाव माझी मधुबाला. क्रॉसफिट केलं ऍक्च्युली आपण, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये. घरी या पावसामध्ये आपल्याला वरती भिजायचे आणि आम्ही भिजलो पण नव्हतो पावसामध्ये. तर जिम वरून येताना एवढा पाऊस पडत होता की असं वाटलं की अरे पाऊस मस्त पडतोय, जातो पटकन घरी भिजायला. आणि घरी आल्याच्या नंतर पाऊसच गायब झालाय मित्रांनो. पाऊस चालू झालेला आहे आता मस्त. एअरपोर्ट पूर्णपणे दिसायचं बंद झालंय. एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके. तर एवढा जोरात वादळ सुटत नाही ते. झाडं बघा कशी होतात पूर्ण. कसला लागतोय पाऊस जबरदस्त. निघालेलो आहे खारघरच्या दिशेने. थोडस खारघरला कुठेतरी आज संडे आहे तर चिल करूया बोललो. DIY. मिस्टर DIY मध्ये इथं गाडी थांबवली आमची. काय आहे रुची? इथे मॅट पण आहेत सगळे प्रॉपर एकदम असे. कर्म करने जाता हूँ कांड हो जाता है भाई, ये देखो. DIY मधून आम्ही आता बाहेर आलोय. कैवल्यानी काहीतरी शॉपिंग केली आहे. आता सुंदर क्रेन घेतली त्याने. त्याला माहिती आहे त्याच्या पप्पाचा पण बिझनेस क्रेनचा आहे, तर त्यांनी पण
क्रेनच मी उचलली बरोबर. आतापासूनच बिझनेस मध्ये जातो छोट. आपल्या टेरेसवर झाडाची माती उचलायला हे हे हो म्हण आता. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपण पण अशी JCB वगैरे घ्यायचो आणि नाही का असं मातीमध्ये जाऊन असं फुल एकदम ओरिजिनल सारखं खेळायचो की माती वगैरे डंपर वगैरे. ऋषी पण तसाच खेळत असेल. आपण आम्ही डायरेक्ट मातीतच खेळलो. आमची काय डंपर विंपर थोडी होते, डायरेक्ट मातीमध्येच सगळं ओके काय म्हणजे खेळ. थोडक्यात आम्ही प्रॉपर बिझनेस वाले होतो आणि हे 2 नंबर वाले होते जे वाळूचा धंदा करत होते डायरेक्ट. ओके स्वतः आम्ही आला पिझ्झा खायला आणि हा बघा किती मस्ती करते बघा. हे बघा, हे कर ब्लॉग बोल. झोप बाळा जाऊ. वा वा वा. ऍक्च्युली करण्याचा नतीजा हा आहे की डेली सकाळी संपदा योगा करते. आपण हे सकाळी बघून बघून तो शिकलेला आहे. तो बघा आता पिझ्झा कसा बनतोय बघा. हे बघ इकडे बघ ते बघ. वाव. कैवल्याने आता जस्ट बघितलं की पिझ्झा कसा बनतोय. छान आहे, छान छान. हा प्रॉपर सार्वो आणि वूड फायर आहे त्याच्यामुळे मी कैवल्याला देऊ शकते. पण हा म्याव? आणि दोन्ही पिझ्झांमध्ये मी एक स्लाइस खाल्ली. त्यातली पण एक स्लाइस खाणार आहे. बाकी ते ह्या दोघांनीच सगळं संपवलेलं आहे मी. 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे पिझ्झे मागवले होते. त्यातलं मी तर डाएटवर असल्यामुळे मी तर एकच स्लाइस खाल्लेली आहे. पण हा ऋषी जे पाठवून बोलते ते एकदम चुकीचं आहे. माझ्याकडे पूर्ण व्हिडिओचे फुटेजेस मी पाहिजे ते टाकेल, पण कोणी जास्त पिझ्झा खाल्लेला आहे. एक नाही सगळ्यातली एक हा म्हणजे 3. हा 3 फ्लेवर होते. 3 फ्लेवर मधली एक स्लाइस घेतली मी एक टेस्ट तंदुरी पनीरचा करण्यासाठी. खाल्ला, एक वेगळे ते 2 एक होते ते खाल्ले. पेस्टो सॉस आणि आपण एकदम युनिक होते पिझ्झा, वेगळे होते एकदम. ओके पिझ्झा तर युनिक होता. म्हणजे त्यासारखा मला पिझ्झा मी याच्या आधी तर खाल्ला नव्हता. मस्त. आणि पिझ्झा खाऊन आम्ही जसं निघालो तसं जे पाऊस चालू झालाय तिथे थांबायचं नाव नाहीये. तर मित्रांनो, मला असं वाटतं संडेचा ब्लॉग आपला चांगला झालेला आहे. तो खूप सुंदर झालेला आहे. आपण इथेच तो एंड करूया. लाईक गाईज तुम्ही लाईक करा. पहिल्या व्हिडिओला जसं तुम्ही सपोर्ट दाखवलाय, कमेंट्स केलेत, एकदम कमेंट सेक्शन तुम्ही भरून टाकलाय, तसं ह्या व्हिडिओमध्ये पण कमेंट करा. तुम्हाला एकदमच व्हिडिओज आवडतात ते आहे समजले आम्हाला पहिला ब्लॉग पण. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही असेच व्लॉग आणखी बनवू आमच्या डेली आम्ही जे आपण गोष्टी करतो त्याच्यावर, डेली लाईफ तर त्यांचे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर कैवलीची मस्ती बघायची असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मग आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. चला ते मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.